जो की आपल्या समोर आहे भैरवगड। आणि हा व्ह्यू तुम्ही एन्जॉय करा मित्रांनो। हा जो व्ह्यू जर तुम्ही पाहिला असेल तर कोणत्याही व्हिडिओमध्ये असूल बॉस आहो तो जल्दी आहो आवळ बिवळ आयला मला तोंडात घालायला नाही भेटला अजून, कधी भेटेल काय माहिती। असेच घाटामध्ये मित्रांनो लवकरच धबधबे चालू होणार आहेत, तर या लवकरच माझ्यासाठी सरप्राईज आहे। नमस्कार मित्रांनो, जय हिंद जय महाराष्ट्र। आजच्या ब्लॉगची सुरुवात थोडीशी वेगळी होते, कारण मी पूर्णपणे मोटो ब्लॉग सेटअप लावून थोडासा चाललेला आहे बाहेर एक तुम्हाला प्रॉपर मोटो ब्लॉग बनवण्यासाठी। तर चला डायरेक्ट आपण येऊया आपल्या गोप्रोच्या स्क्रीनवर, लेट्स गो। तर मित्रांनो फायनली आपण आलेलो आहेत आपल्या गोप्रोच्या सेटअपवर आणि जस्ट आय गो ऑन माळशेज घाट। तर माळशेज घाटाला तर जाणार नाही आहे, पण थोडासा अलीकडेच काम आहे, त्या कामानिमित्त चाललेलं आहे। पण तुम्हाला म्हटलं एखादा मोटो ब्लॉग प्रॉपर बनवू, जो की खूपच सुंदर असा व्ह्यू झाला होता आणि माझं मन झालं की भावा आज तर व्हिडिओ बनलाच पाहिजे। तर त्यासाठी आज मी खास आलेलो आहे व्हिडिओ बनवायला, कारण बरेच वेळा काय होतं ना की आपण ज्यावेळेस व्हिडिओ बनवतो पण यूट्यूबला टाकत नाही आहे, पण हा व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबवर पाहायला मिळेल आणि खूप काही असं मी बोलणार आहे, तुमच्याशी गप्पा गोष्टी करणार आहे। तर चला न वेळ वाया घालवता आपण आपले राईड पूर्णपणे कंप्लीट करू आणि काही इन्फॉर्मेशन आहे ते तुम्हाला देऊन मोकळा होतं लवकरच। तर सगळ्यात पहिले इन्फॉर्मेशन म्हणजे भैरवगड, जो की आपल्या समोर आहे भैरवगड आणि आपण सध्या चालू आहे त्याच्या शेजारून। तर आपण सध्या भैरवगडला व्हिजिट नाही देत आहोत, कारण आपण चाललेलो आहे घरच्या कामासाठी, जे की मला इथं जवळच जायचं आहे। इथं आहे पोलीस चौकी, बट नॉट प्रॉब्लेम, कारण की रोजचं येणं जाणं असल्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही इथे। तर इथे है भैरवगढ़, जो कि झाड़ीत गेला है सध्या। ओके, अभी क्लियर व्यू आ रहा है। सो यहाँ पर है भैरवगढ़ और बहुत ही अच्छा लोकेशन है, विजिट के लिए जाओ, एंजॉय करो। मैं भी जाने वाला हूँ कुछ दिनों में, बट बघू जाऊया मित्रांनो। अवघे बरेचसे किती 5 महिने झाले गोप्रो घेऊन मी, आणि अजून काही मला यूट्यूबवर सक्सेस तर नाही मिळाला, पण तो विषय वेगळा आहे। इंस्टाग्रामला थोडाफार मिळालेला आहे, काही विषय नाही आहे। हा व्ह्यू तुम्ही एन्जॉय करा मित्रांनो। हा जो व्ह्यू जर तुम्ही पाहिला असेल तर कोणत्याही व्हिडिओमध्ये, तर हा व्ह्यू आहे माळशेज घाटाकडे जाण्यासाठी रस्ता असलेला। हा माळशेज घाटाच्या म्हणजे जवळपास 10 किलोमीटर अलीकडे हा व्ह्यू तुम्हाला पाहायला मिळतो, जो की खूपच सुंदर, खूपच झाडीमध्ये आणि खूपच हिरवागार आणि खूप म्हणजे एवढं भारी वाटतंय ना सध्या, मला शब्दामध्ये नाही सांगता येणार, पण हा खूपच सुंदर असं वाटतं, जेणेकरून तुम्हाला सांगू इच्छितो की हा आहे भैरवगड इथे। आणि हा व्ह्यू तुम्ही लय भारी मस्तंग पैसा वसूल बॉस आहो तो जल्दी आओ। असेच घाटामध्ये मित्रांनो लवकरच धबधबे चालू होणार आहेत, तर या लवकरच। मी तर चाललो, तुम्ही कधी येत आहेत कमेंट करून नक्की सांगा, मी पण तुमच्या सोबत येईल आणि काय एन्जॉयबल लाईफ होईल ते आपण एन्जॉय करू मिळून सर्वजण। तर चला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करून ठेवा मित्रांनो। माळशेज घाटला आपण ट्रॅव्हल करू लवकरच। सध्या तर मी चाललेलो आहे अपडेट देण्यासाठी, पण बाकी पुढचा कार्यक्रम जोरदार होईल, तुम्ही फक्त सबस्क्राईब करा भाई। या बघा वेदर कसा खतरनाक आहे, लय भारी वेदर आहे। आज आपण पावसाळी ट्रॅव्हल करतो ना, त्यावेळेस जो मराठी गाण्यांचा जो सीझन आहे ना, म्हणजे मराठी गाणी एवढी मॅच होत आहेत ना, एखाद्या गाण्यावर असं नाच येतो ना, लय भारी वाटते, लय भारी। जांभळं बिंबळं विकायला आहेत भरपूर, आवळं बिवळं आयला मला तोंडात घालायला नाही भेटला अजून, कधी भेटेल काय माहिती। एखाद दिवस जायला लागेल मी पाहिलेल्या आवळीवर। हा अजून वॉटरफॉल चालू नाही झाला, इथं पण गर्दी असते भरपूर, पण चला एन्जॉय करू, बाकी काही विषय नसतो आपला भाई। मस्त वेगळी ट्रॅव्हल बाकी काय धनाधन आपला चालू आहे तसा, धनाधन गपक्यान जाऊन द्यायचा, बाकी काही विषय नाही, फक्त सपोर्ट करून ठेवा तुम्ही बस, बाकी काही विषय नाही। तुम्हाला मी तर आत्ता असा व्ह्यू दाखवतो ना, जाम भारी, म्हणजे एवढा भारी, जाम भारी। सध्या वायझर बंद केलेला आहे आणि तुमच्यासाठी सरप्राईज आहे। तर मित्रांनो हा जो मी पाहू शकता भैरवगड, अत्यंत सुंदर असा भैरवगड दिसतोय आत्ता सध्या या घडीला, जो की खूपच भारी आणि खूपच मस्त। आत्ता मी सध्या ऑफ रोड ट्राय करतो इथे, जो की खूपच खतरनाक असू शकतो, पहिल्यांदा करतो आहे मी, पण बघू काय होतं ते। पर नको, नेक्स्ट टाईम करू, कारण की मला कॉल आलेला आहे। तर मित्रांनो सध्या आपली स्पीड बरकरार आहे, जी की कमी आहे, जास्त पण नाही आहे एवढी, पण ठीकठाक आहे, विषय काही नाही आहे। बस बाईकमध्ये आपण फॉग लॅम्प लावलेले आहेत, त्याचा DRL चालू केलेला आहे, बघा कसं हार्डली वर्क करतं आहे, खूप सुंदर आणि जाम भारी। असं वाटतं आहे ना नुसता राम पाम किती पण अंधार, म्हणजे किती पण हे असो,
फॉगस हो तरी पण एकदम चिर फाड़ के दिखेगा ऐसा लगता है मुझे, बट हम बघू, प्रयत्न करून बघू काय होतं ते. तर चला एन्जॉय करा पूर्णपणे हा व्हिडिओ मित्रांनो. मस्तपैकी जस्ट भैरवगड पूर्णपणे आहे धुक्यामध्ये, जो की तुम्हाला थोड्या वेळामध्ये दाखवतं आहे. एकदम सुंदर असं व्ह्यू दाखवतं भैरवगडाचं. यू कॅन सी दिस मॅन, यू कॅन सी दिस भैरवगड व्ह्यू. सो लेट्स गो चेक आउट. पूर्णपणे धुक्यात बेकार भारी. चला बाय बाय.